नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 27 जुलै. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज कोकणात मुंबई व उपनगरात डहाणू, पालघर, नाशिक तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, धुळे व जळगाव जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा पूर्व भाग, नांदेड तसेच संभाजीनगर जिल्ह्याचा उत्तर व दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी थोडा वेळ अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच पुणे जिल्ह्याच्या इतर भागात, बेळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच नंदुरबार तसेच धुळे व जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात, बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच अकोला, अमरावती, वर्धा तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच यवतमाळ, हिंगोली, वाशिम, परभणी, लातूर तसेच संभाजीनगर जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच बीड, धाराशिव, सोलापूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी विजासह मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच सातारा, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच सांगली, अहिल्यानगर, जालना या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच सध्या कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालमध्ये असून व ते पश्चिम दिशेत सरकत असल्यामुळे आपल्या राज्यात वातावरणात सतत बदल होत राहील. त्यामुळे दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होईल. तसेच उद्या दिनांक 28 जुलै रोजी कोकणात मुंबई विभागाच्या पूर्व उपनगरात तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, तसेच जळगाव जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच वाशिम, सोलापूर तसेच पूर्व विदर्भात व मराठवाडा विभागात मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी थोड्या वेळ अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. महत्त्वाचे दिनांक 29 व 30 जुलै रोजी विदर्भात तसेच दिनांक 30 व 31 जुलै दरम्यान खानदेशमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. त्यामुळे काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता राहील. त्यामुळे आपण सतर्क असावे. वातावरणातील बदलामुळे एखादा दिवस पुढे मागे होऊ शकतो. तसेच दिनांक 1 ऑगस्टपासून पुढील 5 ते 6 दिवस राज्यात भाग बदलत कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच काल दिलेल्या अंदाजानुसार बरेच दिवसांनी नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुडा परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.